रामराम मंडळी, तुम्ही ही ₹0 नोट बघितली का? तर या ₹0 नोटीमागे खूप मोठी कहाणी आहे. तर ती तुम्हाला मी सांगतो. तर बघा, राजीव गांधी एकदा म्हणाले होते, की सरकारने जर एका नागरिकासाठी ₹1 पाठवला, तर त्या ₹1 पैकी फक्त 15 पैसेच त्या नागरिकापाशी जातात. मग बाकीचे काय होतात? मग बाकीचा पैसा काय होतो? करप्शनमध्ये जातो. तर बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर बघा, विजय आनंद नावाचा एक माणूस बाहेर देशामध्ये गेला होता. त्याची काही नोकरी असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअर. मग तो 2006 मध्ये भारतात आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याला खूप सारं करप्शन दिसलं सगळीकडे. पोलीस कुणी पण लाच घेत असताना त्याला दिसले. मग त्याला वाटलं की आपण त्याच्या विरोधात आवाज उचलू शकतो किंवा या करप्शनच्या विरोधात त्याचं उत्तर काढू शकतो. मग त्याने काय केलं, एक NGO चालू केलं. मग या माणसाने फिफ्थ पिलर नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. म्हणजे माझ्या उच्चारामध्ये चूक होत आहेत, तर तेवढं समजून घ्या. तर ही संस्था स्थापन केली. या संस्थेचं ध्येय होतं की प्रत्येक माणूस करप्शनच्या विरोधात उठला पाहिजे आणि त्यानं आवाज उठवला पाहिजे. जे अधिकारी करप्शनमध्ये लाच मागत आहे, तर त्याला प्रत्येक माणसानं उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलं, एक ₹0 नोट काढली आणि त्यावर लिहिलं होतं, "मी लाच घेणार नाही किंवा मी लाच देणार नाही." असं त्या नोटीवर लिहिलं होतं. तर बघा, ती नोट ₹50 आपली जी जुनी ₹50 नोट होती, तर तशीच ती ₹0 नोट होती. बाकी त्यामध्ये काहीच बदल नव्हता. फक्त अंकाचा बदल होता आणि त्या किमतीची काही व्हॅल्यू नव्हती. आता तुम्ही म्हणसाल, या नोटीनं काय फरक पडला असेल? तर बघा, कोणता पण अधिकारी लाच मागित असेल, तर त्याला एक माणूस काय करतो, ती ₹0 नोट देतो आणि त्यावर लिहिलं असतं, की लाच आम्ही घेणार नाहीत आणि लाच आम्ही देणार नाहीत. आता तुम्ही म्हणसाल, ही ₹0 नोट कसं करप्शन बंद करेन? कसं लाच घेणं बंद करेन? तर बघा, ही नोट काय केली त्यांनी, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर जे मार्केटची जागा राहतात, त्या जागेवर 25 लाख नोटा वाटप केल्या आणि प्रत्येक माणसाला सांगितलं, तुम्ही काय करा, जो माणूस तुम्हाला रिश्वत मागेल त्याला ही नोट द्या आणि तुम्ही जाहीर निषेध करा. म्हणजे आम्ही कोणाला रिश्वत देणार नाहीत, असं तुम्ही म्हणा, असं प्रत्येक माणसाला त्या संस्थेने सांगितलं. आता तुम्ही म्हणसाल, की ही नोट एकाच भाषेमध्ये होती का? फक्तच हिंदी भाषेमध्ये होती का? तर नाही, ही नोट होती कन्नड, मल्याळम आणि तेलुगूमध्ये. या 4-5 भाषेमध्ये ही नोट तयार केली होती आणि 25 लाख नोटा वापरल्या होत्या, म्हणजे वाटल्या होत्या सगळ्यामध्ये. तर बघा, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला एकदा कमेंटमध्ये सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.